अध्यक्ष आमच्या सोबत चला। नमस्कार, इस वक्त मौजूद है मुंबई के विधानसभा में, जहां पे आप देख सकते हैं महिलाओं पे बढ़ते अत्याचार पर आज वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से एक निषेध मोर्चा निकाला गया है। महिलाओं पे हो रहे अत्याचार पर, चाहे महिलाएं हों चाहे बच्चियां हों, कहीं ना कहीं आज सुरक्षित अपने आप को महसूस नहीं कर रही हैं। आप देख सकते हैं महिलाएं भारी तादाद में वंचित बहुजन आघाड़ी में जो सक्रिय महिलाएं हैं, कार्यकर्ता है, वो मौजूद है। क्योंकि आज जो महिलाओं को सुरक्षित होने का जो गर्व है वो कहीं नहीं दिख रहा है, इसीलिए आज ये सारी महिलाएं हैं वो सड़कों पे उतर चुकी हैं। क्योंकि मुख्यमंत्री के खिलाफ है या सरकार के खिलाफ यहाँ पर निर्देशन किया जा रहा है, निर्देश मोर्चा निकाला जा रहा है, क्योंकि ये सरकार के विरुद्ध में है। क्योंकि बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ का जो नारा है वो फेल होता जा रहा है। आज बेटियां सुरक्षित नहीं है। आप देख सकते हैं छोटी छोटी उम्र की लड़कियां हैं, वो हाथ में बैनर पोस्टर लेकर यहाँ पर खड़ी हैं और अपना जो गुस्सा है वो सरकार के विरुद्ध में यहाँ पे दिखा रही हैं। आप इस पोस्टर को देख सकते हैं किस तरीके से गुनहगारों को अभय देना है सरकार और उनको बचाने वाली सरकार के खिलाफ यहाँ आज श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानंतर मुंबईमध्ये चेंबूर आणि अणुशक्ती नगर तालुक्याच्या वतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक पांजरापोळ या ठिकाणी महिला अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करत आहोत। आपण मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनतेपर्यंत पोहोचत आहात की ठाण्यामध्ये जो काही निंदनीय प्रकार घडला बदलापूरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर अनेक घटना बाहेर आल्या। नागपूरची घटना असेल, अकोल्याची घटना असेल, पुण्याची घटना असेल, चांदिवलीची घटना असेल, अनेक घटना सातत्याने बाहेर येत आहेत की लहान मुलींवर शाळेमध्ये किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने अत्याचार करतायत आणि हे अत्याचार आता उघडकीस यायला लागले। असे किती अत्याचार असे असतील की जे जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न होत असेल प्रशासकीय माध्यमातून किंवा कोणाच्या तरी दबावाखाली आंदोलन किंवा ह्या ज्या केसेस आहेत ह्या दाबल्या जातात। आणि असे सगळे होत असताना की ज्यावेळेस कारवाईची वेळ येते त्यावेळेस दिरंगाई होते त्या कारवाईमध्ये। ही दिरंगाई कशासाठी होते? आणि ज्यावेळेस असं माहीत पडतं की हे नराधम एकदा यांनी शिक्षा भोगल्याच्या नंतर हे खुलेआम फिरतात पुन्हा एकदा, आणि अशाच सगळ्या पद्धतीने याचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चेंबूर अणुशक्ती नगर तालुक्याच्या वतीने आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून जे काय अत्याचार चाललेत याच्या विरोधात, या अत्याचाराच्या विरोधात ह्या सरकारला, महाराष्ट्राचे जे सरकार आहे आत्ताचं, ज्याच्यामध्ये फडणवीस आहेत, ज्याच्यामध्ये गृहमंत्री फडणवीस स्वतः आहेत, अजित पवार आहेत, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागून, तमाम महाराष्ट्राची जनतेची माफी मागून राजीनामा देण्यात यावा यांचा। एवढंच नव्हे तर काल कणकवलीमध्ये राजकोट किल्ल्यावरती जे काय निंदनीय प्रकार घडलेला आहे, तमाम आमचं मराठी अस्मितेचं दैवत, भारताचं दैवत असणारं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळला। कालची बाळासाहेबांची स्टेटमेंटसुद्धा आहे की तो पाडला की पडला याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण पुतळा कुठल्या पद्धतीने बनवला जातो, काय पद्धत असते, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्याच्या नंतर त्याही घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने काम करतात। आमचं पोलीस प्रशासनसुद्धा काल महाराष्ट्र नगर या ठिकाणी एक प्रेत आढळलं, त्या प्रेताचा 24 तासामध्ये आमच्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने उलगडा केला। त्याच्यामध्ये असणारे 5 आरोपी 24 तासामध्ये त्यांना अरेस्ट केलं आणि त्यांना तुरुंगात पाठवलं। मी त्याबद्दल आमच्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे सर्वच पदाधिकारी, आमचे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग, त्याच्यानंतर सर्व त्यांचा स्टाफ, मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करेन, त्यांचे आभार व्यक्त करेन। आणि याच पद्धतीने आमचं जे निर्भया पथक आहे, वारंवार हे निर्भया पथकसुद्धा गल्ली मोहल्ल्यात जाऊन चांगल्या पद्धतीने काम करतं। पण एवढंसुद्धा होऊ नये, असे नराधम जन्माला येतात की यांना कुठल्याही पद्धतीची भीती नाही आहे। या असे जे प्रकार आहेत, मला असं वाटतं की आम्ही नागरिक म्हणून सुद्धा असे जे प्रकार घडतात त्यावेळेस आम्ही पोलिसांशी संवाद साधतो की हे निंदनीय प्रकार घडत आहेत, समोर दिसत आहेत, याच्यावरती ॲक्शन होणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं आम्ही नेहमी सातत्याने पोलीस प्रशासनाला कळवतो। पण हे जे आजचे जे कालचे जे प्रकार घडलेले आहेत याच्यावरती महाराष्ट्र प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन याच्यावरती कडक कारवाई, कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे। आणि
एकच प्रकार या आठवड्यामध्ये नाही झाला, तर एका आठवड्यामध्ये सातत्याने 7 दिवसामध्ये 7 प्रकरण उघडकीस आले। महाराष्ट्र सरकारने तमाम महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागून आपण या गादीवरून पाय उतार व्हावं, अन्यथा हे आंदोलन कायमस्वरूपी असं चालत राहील। आज हे आंदोलन फक्त घोषणामध्ये, उद्या आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे। इस्टेट प्यारी नाही आहे, त्याची लाख मोलाची इज्जत प्यारी, ती इज्जतच सुरक्षित नसन तर अशा नपुंसक सरकारने आत्महत्या करावी, नाहीतर सरळ राजीनामा द्यावा। आज आराध्य दैवत मानलेले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आज ते छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित नाहीत। ह्या सरकारला अजिबात अधिकार नाही सरकारवर राहण्याचा आणि खुर्चीवर बसण्याचा। अशा सरकारने राजीनामा द्यावा त्वरित। आज त्यांच्या 1,500 तुम्ही असं दाखवताय की 1,500 तुम्ही त्यांचं घर चालवताय, त्यांना विकतच घेतलंय म्हणून तुम्ही दर टायमाला दाखवता मी 1,500 तुम्हाला मिळाले की नाही, तुम्हाला मिळाले की नाही असे मुख्यमंत्री ओरडून सांगतायत लोकांना। हां, पण लोकांच्या घरातले प्रश्न सोडवतायत का? त्यांच्या राशन पाणी तुम्ही पुरवतायत का? आज त्यांच्या मुलांना शिक्षण तुम्ही देतायत का? आज कुठे फी माफ केली जात नाहीये। आज मुलं जे गरीब आहेत ते शिकण्यासाठी, आज किती लोक गरीब असले की त्यांना शिक्षणासाठी पैसे नाही आहेत, आणि आज आमच्या मुली, आज आम्ही मुलींना कुठे लपवायचं? घरात सोडून जायचं, घराला टाळे मारून जायचं? आज आमच्या मुलींना कुठे सुरक्षा आहे ती दाखवा। आज लग्न झालेल्या महिलेला सुरक्षा नाही आहे, तर लहान मुलींना सुरक्षा कुठून मिळणार आहे? हां, आणि ह्या सरकारला फक्त ह्याचीच पडली आहे, कोण खुर्चीवर बसणार, कोण मुख्यमंत्री होणार, कोण आमदार होणार, कोण खासदार होणार, पण आमच्या महिला मुली कुठे जाणार? कोणाकडे भीक मागणार आमच्या महिला मुली? आज आम्ही जन्म देताना विचार, लोक म्हणतात ना जन्म झाल्यावर मुली का बघत नाहीत, लोक ह्याच्यासाठी मुली बघत नाही, उद्या मुलींना जर आम्ही मोठं करणार आणि कुठल्याही नराधम येऊन त्यांच्या संगती अत्याचार करणार, कुठल्या हिशोबाने आम्ही मुली पैदा करून कोणाच्या जीवावर सोडणार? बलकी आम्ही सांभाळतो आमच्या मुली, आम्ही आमच्या मुलांना शिक्षण देतो, आणि आज आमच्या मुलींना आम्ही कुठेतरी पदवीवर नेतो, तिथेही नराधम बसलेत। हां, आज ती डॉक्टर सारख्या महिलांवर, सिस्टरवर, पोलिसांवर, सगळ्यांवर अत्याचार होत आहेत, त्यांचा जबाब कोण विचारणार? त्या सरकारला जबाब विचारलाच पाहिजे। आणि आज तर आम्ही फक्त मोर्चा करतोय, पुढच्या वेळेस आम्ही रस्त्यावर उतरून आग लावणार सगळ्या रस्त्याला, आणि सगळ्या गाड्या फोडून मोकळ्या करणार, कारण की आमच्या महिला मुलींचं प्रशिक्षण आम्हाला करायचं आहे। आम्हाला आमच्या मुलींना कुठेतरी डॉक्टर, इंजिनियर म्हणून बघायचं आहे, त्यांना बलात्कारी म्हणून घरात बसून त्यांची आम्हाला हे करायची आहे का? हे राजकारण कुठे चाललंय ते बघा, हे राजकारण तुमचं तुमच्यापर्यंत ठेवा, पण आज गरीब जनतेला न्याय मिळालाच पाहिजे। हो, मला नकोय, मला एकही रुपया नको, पण सुरक्षा पाहिजे, मुलींना सुरक्षा पाहिजे। बाकी आम्हाला तुमचे 1,500 रुपये घेऊन काय आम्ही सुरक्षित नाही। आता आम्ही TYची स्टुडंट आहे, मी दररोज कॉलेजला जाते येते, तर रस्त्यावर भरपूर काही नराधम असतात, तर आम्ही यायची जायचं कसं? जर असे रेपिस्ट जर असेच फिरत राहतील, त्यांना अरेस्ट केलं नाही तर प्रत्येक एक महिला असुरक्षित असेल। तर एवढीच माग आहे की तुमची योजना आम्हाला फक्त ही पाहिजे की महिला सुरक्षित पाहिजे, तुमचे 1,500 रुपये आम्हाला नको आहे। मोर्चामध्ये येण्याचं कारण हेच आहे की ज्या आता महिलांवर अत्याचार होत आहेत, आज मुली सुरक्षा नाहीत, आम्हालाही मुली आहेत, असं नाही की मुली नाही, मुली शाळेत पाठवायच्या नाही हा पहिला प्रश्न येतो आमच्यासमोर, की शाळेत गेल्याच्या नंतर मुली खरोखर सुरक्षित आहेत का? शाळेची व्यवस्था व्यवस्थित आहे का? हे प्रशासन बघतं का? 1,500 पाठवत आहेत, आज 1,500मध्ये सरकार काय घर चालवतं का? ते 1,500 नको आहे, आम्हाला महिलांची सुरक्षा हवे। महिलांसाठी जे होत आहेत अत्याचार होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत, आणि ते थांबवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे महिला आंदोलन इथे केले। महिलांच्या सुरक्षेबद्दल, पोरींच्या सुरक्षेबद्दल आज मोर्चा काढण्यात आला, वंचित तर्फे काय सांगा? आज आम्ही चेंबूर आणि अणुशक्ती या 2 तालुक्याच्या वतीने ते महिलांना सुरक्षितेसाठी मोर्चा काढलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला की तुम्ही ते दर महिन्याला 1,500 देतायत, ते महिलांना नको आहेत, महिलांना सुरक्षा हवी आहेत। आज आम्हाला मुली आहेत, आज आम्ही कामधंदा करायचा की मुलींसाठी घरात बसायचं? जर आम्ही कामाला गेलो आमच्या मुलांना आम्ही खायला काय घालणार? आम्ही शाळेत कोणाच्या बरोबर मुलींना पाठवायचं? जर असं झालं तर लोक मुली जन्माला घालणारच नाही आहेत। आता कितीतरी प्रकरण झालेत, कितीतरी बलात्कार होत आहेत, कंटिन्यू 8-8 दिवसांनी काय काय ऐकलं? जर सरकार याच्यावर ॲक्शन घेत नाही म्हणून हे घडतंय। सरकारने एकाला जरी फाशी दिली तर पुन्हा हे होणार नाही, एकाला फाशी दिली तर दुसरा हे करण्याची हिंमत करणार नाही, एकाला तरी चौकात उभं करा आणि जाळा। सरकारला जर हे जमत नसेल ना तर आम्हाला सांगा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू शकतो। आज आम्ही रस्त्यावर उतरलोय, जर ही घटना पुन्हा घडली तर सरकारला आग लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ज्याला जमत नसेल शासन चालवायला तर तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली करा, दुसरं कोणीतरी सरकार चालवेल, पण ह्याच्यानंतर जर पुन्हा घडला तर आम्ही शांत बसणार। आज फक्त रस्त्यावर उतरलोय, पुन्हा सरकारला जाळल्याशिवाय गप्पा बसणार नाही। ओके, पण
पण सरकार वाट कोणाची बघते हेच कळत नाहीये. आज आमच्या मुलींवरती अत्याचार होतोय आणि तुम्ही एव्हिडन्स जमा करताय, तर मग त्याचा अर्थ कळत नाहीये आम्हाला. तुम्हाला जर त्यांना सजा द्यायची नसेल तर आमच्या हवाली करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. कारण की आज आमच्या मुली शाळेत जायला, कॉलेजला जायला आम्हाला बोलतात मम्मी तुम्ही सोडायला चला, डॅडी तुम्ही सोडायला. आम्ही कामधंदे सोडणार की आमच्या मुलींना सोडायला जाणार? मग आम्हाला काय आहे त्याच्याबद्दल?